दोन शिवसेना दोन वर्धापन दिन. मुंबईत राजकीय रणसंग्राम. दोन्ही शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन साजरा. ठाकरे सेनेचा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात, तर शिवसेना शिंदे गटाचा गोरेगाव मधील नेस्को सेंटर येथे साजरा. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप. आज सकाळपासूनच विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप हा सुरू आहे. या संपामुळे मात्र मुंबईकरांचे हाल होत असल्याची बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत असलेल्या आयुध निर्माणी अंबाझरी येथे प्रस्तावित 10,000 टन एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पातील अपस्ट्रीम व डाऊनस्ट्रीम सुविधांच्या 3D मॉडेल आराखड्याची पाहणी केली. संविधान, निवडणूक आयोग आणि विविध न्यायालयांचे निवाडे या सगळ्याच्या अधीन राहून लोकशाही मार्गाने जर निर्णय होत असतील तर त्यावर शंका घेण्याचे काही कारण नाही. त्या 6 खासदारांनी जर तसा निर्णय केला असेल आणि तो कायद्याच्या चौकटीत बसतोय तर या संदर्भामध्ये विरोधकांनी कोल्हेकुई करण्याची काही आवश्यकता नाही. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. धरणांतील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. शहरातही पाणी कपात सुरू झाली आहे. पण महायुती सरकार मात्र खासदार आमदार फोडण्यात व्यस्त आहे. विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवर निशाणा साधला. राजाभाऊ वजेंचं नाशिकमध्ये जंगी स्वागत. फुलांचा वर्षा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वजे हे दिल्लीतील नाट्यमय घडामोडींनंतर नाशिकमध्ये दाखल झाले असताना रेल्वे स्थानकात त्यांचा जंगी स्वागत करण्यात आला. असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते. गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाही. आमदार रोहित पवार यांची घणाघाती टीका. शत्रू पक्षाच्या मदतीने चार्टर विमान पाठवून आमदार खासदार फोडून त्यांना Y+ सुरक्षा पुरवणारे एकनाथ शिंदे भारीच. यंदा पीक चोरीला गेलं. चोरांनी घाबरून Y+ सुरक्षा घेतली. चला, चोरांचं भलं व्हावं हीच प्रार्थना करूया आणि पुन्हा नव्याने पेरणीला लागूया. सुषमा अंधारे यांची टीका. संजय राऊत यांना महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा काँग्रेसचे राजकारण जास्त महत्त्वाचे वाटते. संजय राऊत हे सातत्याने प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची भूमिका घेत आहेत, असा दावा नवनाथ बन यांनी केला. पेपर लीक आणि परीक्षांमधील गोंधळामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी लिहिले आहे.